विजय थलपतीने असे निर्णय घेतले जे कोणीच करू शकलं नाही. तर त्यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेलं सरकारी रुग्णालयात ज्या स्त्रीला बाळ होईल त्या बाळाला 1 ग्रामची सोन्याची अंगठी दिली जाईल आणि आता या योजनेनुसार अंगठ्यांची वाटप सुरूही झाली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुलांनी एक व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री विजय यांना पाठवला. त्यात ते म्हणत होते की आम्ही रोज शाळेत जातो पण रस्ता इतका खराब आहे की इथे कोणती बस येत नाही. हे ऐकताच विजय यांनी 24 तासांच्या आत त्या जिल्ह्याच्या कलेक्टरांना तिथे पाठवले आणि एका आठवड्यात ती समस्या सोडवली. तसेच शाळेतील गणवेशात कोणत्याही विद्यार्थी असेल तर त्याला मोफत बस प्रवास, मुलींना रात्री सुरक्षित वाटावं म्हणून स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली. शाळेमध्ये कुठल्याही राजकीय सभा किंवा नेत्यांचा वाढदिवस साजरी करण्यावर बंदी घातली. विजय थलपतींनी केवळ आश्वासन दिली नाही तर त्या योजना आता सातत्यात उतरत आहे. तुम्हाला काय वाटतं, असा नेता महाराष्ट्राला सुद्धा मिळावा का? ते कमेंट करून नक्की सांगा.